हॅलो मित्रांनो, अगर तुम्ही कालचा माझा ॲनालिसिसचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला क्लिअर मी सांगितलेलं की मार्केटने अगर कालचा जो रेजिस्टन्स अगर तो ब्रेक केला तर क्विक मोमेंटम मिळू शकता. त्याचप्रमाणे बँक निफ्टीने बऱ्यापैकी एक क्विक मोमेंटम घेतलं. ज्यांनी ट्रेड केलं असेल त्यांना बऱ्यापैकी प्रॉफिट झाला असेल. कमीत कमी 1:4 किंवा 1:5चा जो टार्गेट आहे तो सुद्धा कंप्लीट झाला असता. प्लस अगर ती माझी मूव्हिंग एव्हरेजची जी स्ट्रॅटेजी आहे ती पण आजच्या दिवसात 500% अप्लाय झाली असेल. मी तर तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो. मी अजून बघितली नाही पण ते नक्की, कारण ती स्ट्रॅटेजी ट्रेंडी मार्केटला बऱ्यापैकी अप्लाय करते. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बऱ्यापैकी मिळालं असतं आणि नॉर्मल माझ्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळत असतं. कारण माझा फंडा क्लिअर होता. फ्लॅट ओपन वगैरे ही लेवल ब्रेक करते तर वरच्या साईडला जायचे चान्सेस खूप जास्त आहे. ठीक आहे, मार्केट त्याचप्रमाणे गेलं. मी केलं नाही, मी निफ्टीमध्ये करतो. कारण बँक निफ्टीमध्ये का नाही करत त्याचं एक रिझन सांगतो. कारण त्याची एक्सपायरी ही आता वेनसडेला गेली बरोबर. तर मी पोझिशनल असल्यामुळे ना ते मला ॲटलिस्ट थर्सडेला पाहिजे होती किंवा फ्रायडेला पाहिजे होती. ठीक आहे, पहिले मी बँक निफ्टी करायचो जेव्हा थर्सडेला होती तेव्हा, पण आता ती वेनसडेला झाल्यापासून मी बँक निफ्टी बंद केले आणि आता फक्त निफ्टीवरती गेले. निफ्टी कशी मला गुरुवारी मिळते तोपर्यंत माझी एक पोझिशन माझी कंटिन्यू होत राहते. ओके, आता मी तुम्हाला निफ्टीमध्ये दाखवेन ना. मी निफ्टीचा तुम्हाला लेवल काय दिलेला आधी. अगर तुम्ही निफ्टीमध्ये द्याल तर मी निफ्टीचा तुम्हाला लेवल हावाला दिलेला 22,627 लेवल मी तुम्हाला दिलेला. त्याचप्रमाणे मार्केटने तो ब्रेक कधी केला बघा. या कॅन्डलला त्याने ब्रेक केला बरोबर. माझी एंट्री इकडेच ॲक्टिवेट झाली. मग काय केलं, मी शॉर्ट RM5 मी डिप्लॉय केले. ते तुम्हाला पहिले एकदा ती माझी पोझिशन दाखवतो. कॅरी फॉरवर्डची पोझिशन आहे. सध्या 2 लॉट गेले. कारण तुम्ही बघाल आता लॉट साईज पण कमी झाले बरोबर. 2500 आता जिथे 50ची लॉट साईज होती तिथे आता फक्त 2500 लॉट साईज केलं निफ्टीमध्ये. ॲक्च्युली 50च बरी होती कारण प्रॉफिट पण मोठा होता. लॉस तर होता पण प्रॉफिट बऱ्यापैकी मोठा होता. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही बघाल प्रत्येकी मी 2 लॉट सेल केलेत. हे 22,750चा कॉल सेल केला आणि पी सेल केला आहे. ॲट इन द मनीमध्ये मी सेल केलं पी, कारण मला बुलिश मार्केट वाटतं त्याच्यामुळे. ठीक आहे, आणि बाकीचे 2 आहेत ते हेजिंग आहेत. ओके, आणि त्याचप्रमाणे मी ह्याची ॲडजस्टमेंट कशी करणार तेही तुम्हाला सांगतो. आणि त्याचप्रमाणे मी माझे लॉट पण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये अगर माझ्या साईडने मार्केट ओपन होतं आहे तर. ठीक आहे, अगर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये बघाल या स्ट्रॅटेजीमध्ये माझा मॅक्झिमम लॉस लेफ्ट साईडला बघाल तर 3600 रुपये. आणि माझ्यानुसार एकदम पुढे गेलं तर मला मॅक्झिमम लॉस 1172 रुपये. ठीक आहे, तर दोन्ही साईडने झिरो करायचा मी नक्की प्रयत्न करेन. पण समजा 1 तारखेला अगर 5% 0.5% तरी मार्केट अप झालं ना तर तुम्ही राईट साईडला बघाल तर मला कमीत कमी 2000 प्रॉफिट होणार. ठीक आहे, समजा 1% अगर माझा गॅप अप झाला उद्या तर मला 1100चा तर नक्कीच प्रॉफिट होणार. समजा 22,700ला तरी बंद झालं मार्केट तरी मला कमीत कमी 4000 रुपये तर नक्की येणार आहे. आणि ते मी कसं वाढवते ते मी तुम्हाला नक्की दाखवीन. त्यासाठी माझं चॅनलला तुम्ही हवं असं सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ मिळत राहील. ओके, आणि आता मी मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते पाहूया. अगर तुम्ही पहिलं बँक निफ्टीमध्ये पाहाल तर बँक निफ्टी हा ऑल टाईम हायला गेला बरोबर. आता ऑल टाईम हायला मी तुम्हाला सांगतो काय होऊ शकतं. आता ज्यांना एंट्री नाही मिळाली ना त्यांच्यासाठी मी सांगतो. जसं मी सांगितलं हा लेवल ब्रेक झाला की मार्केट एक बऱ्यापैकी वरती जाऊ शकतं. आता बाईंगचं मार्केट आहे ना, मी तो स्ट्रॅडल का टाकला मला का ते सांगतो. कारण आहे ना अशा मार्केटमध्ये ऑल टाईम हायला जेव्हा मार्केट जातं ना तेव्हा मार्केट कधी हातामध्ये येत नाही. गॅप अप होतं मग किंवा मोठा गॅप डाऊन होतं, हे असंच होणार. तुम्हाला आता क्विक मुवमेंटम मिळणं थोडंसं मुश्किल आहे. आज मिळालं आहे पण आता ऑल टाईम हायचं ब्रेक केला ना तर एक मोठा गॅप अप होणार. त्याच्यानंतर सबस्टेंड केलं तर वरती जाईल, नाही तर मग ते बऱ्यापैकी एक साईडवेजच होऊन जाईल. ठीक आहे, परत नेक्स्ट डेला परत गॅप अप होईल आणि परत ते साईडवेज, हे असंच होत राहणार ऑल टाईम हायच्या इथे. ठीक आहे, पण तुम्हाला आता एक क्लिअर सांगतो आपण कुठे ट्रेड करू शकतो ते. अगर सर्वात पहिले अगर फ्लॅट ओपन होऊन अगर आजचं हाय ब्रेक करतो ना तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. दोनदा एंट्री, पहिल्या एंट्रीमध्ये गेला तर ठीक आहे, पण पहिल्या एंट्रीमध्ये तुमचा SL आणि परत एकदा त्याच लेवलला टच झाला ना तर तुम्ही सेकंड टाईमला एंट्री घेऊ शकता. आणि प्रत्येकाला तुम्हाला SL लावा लागेल आणि टार्गेट असेल 1:4 किंवा 1:5चा. ठीक आहे, मार्केट धावू शकतं. फक्त जास्त मोठं गॅपअप नाही व्हायला पाहिजे. जास्त गॅपअप झालं ना तर समजा ह्या साईडला मोठं गॅपअप झालं 400-500 पॉईंट मोठा गॅपअप झाला तर पहिले 5 मिनटं बघायचे. पहिले 5 मिनटाचे कॅन्डल ग्रीनमध्ये असेल ना तर आपण मॅक्झिमम 1 एंट्री घ्यायची. कारण का ग्रीन कॅन्डल बनवून त्याला जायचं असेल तर लगेच जाणार वरती. ठीक आहे, अगर मोठा गॅपअप झाला तर 1 एंट्री. फ्लॅट ओपन होणं हा लेवल ब्रेक करतो तर मॅक्झिमम 2 एंट्री. ओके, आणि खालच्या साईडला मी तर सांगतो अवॉइडच करा.
कारण खालच्या साईडला मी जो लेवल दिला त्याच्या खाली तर मी तर ट्रेड नाही घेऊ शकत, पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा एक लेवल ब्रेक केला तर 1:2 किंवा 1:3च्या टार्गेटसाठी मॅक्झिमम एक एंट्री घेऊ शकता. पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो तिकडे जाऊ नका. फ्लॅट ओपन झाला, ब्रेक केला की तुम्ही 2 एंट्री घ्या. मोठा गॅप अप झाला, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली तर मॅक्झिमम एक एंट्री. ठीक आहे. आणि कमीत कमी टार्गेट 1:4 ते 1:5 ठेवाच. ठीक आहे. उद्याचा बँक निफ्टीचा क्लिअर आहे आणि सगळ्यात चांगलं उद्या मला निफ्टीमध्ये जरा चांगलं पोझिशन मिळू शकते असं मला वाटतं. फक्त तो ओपन कुठे करतं ते मॅटर करतं. आता समजा फ्लॅट ओपन होऊन अगर मला पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल मला ग्रीन दिसली ना 22,630च्या लेवलच्या वरती, तर मी सरळ माझे 2 लॉट पी सेल करणार आहे. ओके. आणि प्रत्येकाचा माझा एस एल असणार ₹1000. ओके. आणि त्याच्याप्रमाणे 1:4 किंवा 1:5चा टार्गेट असेल. हा लेवल ब्रेक केला, 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसली मला, त्याच्यावरती एंट्री घेईन. मोठा गॅपअप झाला, पहिले 5 मिनिटाची अगर ग्रीन कॅन्डल दिसली तर मी इथे मॅक्झिमम एक एंट्री. ठीक आहे. हा ब्रेक केला, 2 एंट्री, इकडे एक ब्रेक केला, मॅक्झिमम एक एंट्री. ओके. पहिली एंट्री समजा इथे तुम्हाला दाखवतो. अगर माझी पहिली एंट्री झाली, माझा एस एल गेला खालच्या साईडला. ठीक आहे. म्हणजे माझा एक एस एल गेला. परत माझ्या अगर लेवलला टच होते ना तर मी असे मॅक्झिमम 2च एंट्री घेणार. ठीक आहे. फंडा क्लिअर आहे. मी तर उद्या वरच्या साईडलाच बघणार आहे. मोठा गॅप अप झाला किंवा फ्लॅट ओपन होऊन अगर ब्रेक करतं तर, आणि मोठी गॅप डाऊन झाली अगर पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल होत असेल ना तर ते मार्केट मोस्टली वॉलेटाईलच होणार आहे. ठीक आहे. हा एक क्लिअर आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही बाईंग करत असाल ना त्यापेक्षा आता सेलिंगनं जरा जास्त स्वस्त झालं आहे. कसं ते मी तुम्हाला अगर तुम्ही स्टॉक मार्केटवरती याल ना, बिल्डरमध्ये जावाल, कारण आता लॉट साईज कमी केले. बरं. आता समजा तुम्ही 22,650चा कॉल सेल करताय, तुम्हाला मार्जिन किती लागतं? 64,000. बरोबर. अगर आणि तुम्ही ह्याच्यावरती हेज करताय ना तर ते मार्जिन बघा किती लागतं, फक्त 15,000. ठीक आहे. 15,000मध्ये तुम्हाला 1:1चा तुम्हाला टार्गेट मिळतो. अगर मार्केट कुठे नाही गेलं तरी तुम्हाला ₹1,200 मिळणार. ठीक आहे. त्याच्यामुळे मी ते सांगतो की बाईंग करत असेल ना, बाईंग करण्यापेक्षा हे सेलिंग करा. सेलिंगमध्ये तुम्हाला पैसा जर हळू मिळेल पण एक कन्फर्म पैसा मिळेल. ठीक आहे. अगर तुम्ही अजून लांबचा हे करताय, बाय करताय, हेज बाय करताय, तरी तुमचं बघा मॅक्झिमम तुम्हाला 16,000. तुम्हाला तशी पण बाईंगमध्ये पण तुम्हाला ₹10-12,000 लागतात. त्यापेक्षा 16,000मध्ये तुम्हाला एक बऱ्यापैकी एक डिसेंट अमाऊंट मिळतात. इकडे ₹2,000 लॉस आहे आणि ते ₹1,700 प्रॉफिट आहे. ठीक आहे. हळूहळू तुमचं फंड वाढेल, तसं तुमचं हळूहळू टार्गेट पण वाढेल, हळूहळू प्रॉफिट पण वाढेल. ते सांगतो की तुम्ही सेलिंग करा. सेलिंगमध्ये बाईंगमध्ये सध्या खूप डिफिकल्ट आहे मार्केटमधून पैसा काढणं, त्यामुळे सेलिंग करा. सेलिंगमध्ये तुम्ही डिसेंट अमाऊंट काढू शकता. ठीक आहे. फक्त एवढंच की तुम्ही पर्सेंटेजवरती काम करा. डायरेक्ट आपला फंड आहे तो डबल करायचा मागे लागू नका. तो फक्त तुम्ही पर्सेंटेजवरती काम करा. मी जसं वीकली 7,000 ते 8,000 रुपये मी टार्गेट ठेवतो तसंच टार्गेट ठेवा. कधी ना कधी ते तुमचंसुद्धा पूर्ण होईल. ओके. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.